नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या महासंग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की ऋषिकेश आणि जानकी यांनी तेजस प्रभू आणि मानसी या दोघांनाही पिकअप केलेलं असतं. देवीच्या दर्शनासाठी ते निघालेले असतात. मानसीला खूप राग येतो की मी तेजसच्या शेजारी बसणार नाही, या माणसाच्या शेजारी बसणार नाही असं म्हणल्यानंतर जानकी म्हणते ठीक आहे, मी तुझ्या साईडला येऊन बसते आणि तेजसला पुढे पाठवते. त्यानंतर असं ठरल्यानंतर ऋषिकेश म्हणतो ये रे बाबा तेजस, असं म्हणून तेजस ऋषिकेशच्या शेजारी येऊन बसलेला असतो आणि जानकी मानसीच्या शेजारी जाऊन बसलेली असते. इकडे गायत्री रोहिणीला फोनवरती म्हणते की या तेजस प्रभूची मला पूर्णपणे वाट लावायची आहे, तो हरलेला मला पाहायचा आहे आणि ही जी इच्छापूर्तीची माळ आहे ती देवीच्या गळ्यात त्याने घालता कामा नये, नाहीतर तो हेच मागणार आहे की माझं आणि लकीच्या आमचं सगळं व्यवस्थित होऊ दे, म्हणून हीच इच्छा तो व्यक्त करणार आहे, हे मला माहिती आहे आणि तेच तर मला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी मला असा एक पार्टनर हवा आहे की जो मला या कामामध्ये हेल्प करेल. मी तर शांत बसणारच नाही आहे, पण अनडाऊटफुली मी तर शांत बसणारच नाही. रोहिणी म्हणते हो ना, मलाही तेच करायचं आहे. माझ्या आबा देखील कलाचं खूप कौतुक करत आहेत. असं त्यांचं डिस्कशन झालेलं असतं. इकडे जानकी, ऋषिकेश, सायली आणि अर्जुन यांच्या गाडी समोरासमोर येऊन थांबलेल्या असतात. त्यानंतर अर्जुन आणि ऋषिकेश असं दाखवतात की अरे तुम्ही इकडे कसं काय? ऑलरेडी सगळं माहिती असतं, परंतु ते असं दाखवतात, अरे तुम्ही इकडे कसं काय? फॉर्च्युनेटली आपली भेट झाली असं ते दाखवतात आणि कॅज्युअली बिहेव करत असतात. त्यानंतर गाडीतून सगळे उतरतात. कला म्हणते अगं मानसी तू इथे. कलाला देखील मानसीला पाहून खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुन आणि सायली म्हणतात की हो, आपली इथे सर्वांची भेट झाली आहे, आपण सर्व देवी आईच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत, असं त्यांचं तिथे डिस्कशन सुरू होतं. कला देखील हसत मानसीला बोलत असते आणि मानसी देखील तिला आनंदाने व्यक्त होत असते आणि अर्जुन आणि सायली यांचं एकच इंटेन्शन असतं, या सर्वांना एकत्र करून यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं म्हणून देवी आईच्या दर्शनासाठी हे निघालेले असतात. अर्जुन आणि सायली म्हणतात की अरे आता गाडी तर बंद पडलेली आहे, आता इथून पुढे कसं जायचं? ऋषिकेश म्हणतो हो, आता गाडी तर बंद पडलेली आहे, इथून पुढचा रस्ता देखील खूप खडतर आहे. त्यानंतर मानसी म्हणते मग आता कसं जायचं? अर्जुन आणि सायली म्हणतात आपल्याकडे एक आयडिया आहे, आपण ना सगळेजण बसने जाऊ शकतो. देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी ऋषिकेश देखील म्हणतो हा मार्ग सोपा नाही आहे, इथेपर्यंत आपण आलो, आता इथून पुढे देवी आईच आपल्याला नेईल असं तो सर्व काही माहिती असतं, परंतु माहिती नाही असं तो दाखवत असतो. आणि ऋषिकेश म्हणतो की आता इथून पुढचा प्रवास सोपा नाही आहे, आपल्याला बसने जावं लागेल. असं म्हटल्यानंतर सर्वजण तयार होतात. इकडे संगीताला खूप आनंद झालेला असतो. जावई बापूंनी स्वतः येऊन माझ्या मुलीला घेऊन गेला, ही बातमी ती आबांना देते आणि म्हणते की आबा आज मी खूप खुश आहे, हा माझे जावई बापू येऊन कलाला घेऊन गेले देवीच्या दर्शनाला. ही बातमी ऐकल्यानंतर आबाला खूप आनंद होतो. आबा असतात आणि म्हणतात की आता चांगलंच वारं नेहमी वाहणार आहे, जे वाईट वारं होतं विरुद्ध दिशेला वाहणारं ते आता वाहून गेलेलं आहे, आता सर्व काही चांगलंच होणार आहे देवी आईच्या आशीर्वादाने. असा आशीर्वाद देखील आबांना कला आणि अद्वैत यांना मिळाला आहे असं वाटत आहे आणि ते खूप आनंदी झालेले असतात. त्यानंतर बसजवळ सगळे आलेले जमलेले असतात. ऋषिकेश नारळ फोडतो आणि बसच्या समोर आई अंबाबाईचा उदो उदो असं सर्वजण जागर करत असतात. बसमध्ये जाण्यासाठी बाकीचे देखील प्रवासी तिथे जमलेले असतात. अर्जुन, सायली हे देखील हसत हसत टाळ्या वाजवत देवी आईचा जागर करत तिथे उपस्थित असतात. तेजस प्रभू आणि मानसी हे देखील तिथे असतात. तेजस प्रभू हा माणसाकडे पाहत असतो, परंतु तिचं लक्ष नसतं. इकडे गायत्री तिच्या पाटणाला घेऊन तिथे आलेली असते की वेषांतर करून की हे काय करतायत यांचा आढावा घ्यायला आणि त्यांचं बनलेलं काम बिघडवण्यासाठी. त्यानंतर तो ॲक्टिंग करतो की इथे आपल्याला नक्की जागा मिळेल ना, म्हाताऱ्यांसाठी आरक्षण असेल. ती म्हणते ही ॲक्टिंग तिथे गेल्यानंतर कर, असं गायत्री त्याला सांगते आणि गप्प करते. असं त्यांचं सुरू असतं. ऋषिकेशने सर्वांना बसमध्ये चढण्यासाठी सांगितलेलं असतं, परंतु तिथे खूप प्रचंड गर्दी असते, कारण बाकीचे प्रवासी देखील तिथे देवीच्या मंदिरासाठी जाण्यासाठी तिथे आलेले असतात. अर्जुन आणि सायली हे देखील आनंदाने यांना कोऑपरेट करत असतात. अद्वैत म्हणतो ठीक आहे, परंतु इथे लोक खूप जमले आहेत आणि एवढ्या सगळ्यांना जागा तिथे मिळेल का? त्यानंतर कला म्हणते हो, ॲडजस्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी शक्य होतात. असा टोमणा तिने अद्वैतला मारलेला असतो. त्यानंतर हाच टोमणा अद्वैत देखील तिला म्हणतो आणि म्हणतो की मलाही हेच म्हणायचं आहे, ॲडजस्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी इझिली होतात. तेजस प्रभू म्हणतो की इतके लोक इथे जमले आहेत, जमवलेत तुम्ही? त्यानंतर पुन्हा असं स्टेटमेंट म्हणतो, जमवलेत म्हणजे
ॲक्च्युली आय मीन इथे खूप सारे लोक आले आहेत, सगळ्यांना जागा मिळेल का? अर्जुन आणि सायली देखील हसत असतात. इकडे यांनी ॲक्टिंग केलेली असते आणि वेषांतर करून गायत्री देखील तिथे आलेली असते आणि म्हाताऱ्याचं सोंग ती करत असते. इकडे अद्वैत हा कलाला म्हणतो की तुला यायला जमेल ना, की माझ्या आधाराची गरज तुला लागणार आहे. त्यानंतर जानकी म्हणते, अरे चला पटपट आपल्याला उशीर होत आहे. जानकी आणि ऋषिकेश हे सर्वांना बसमध्ये चढण्यासाठी विनंती करत असतात. तेजस हा मानसीला म्हणतो की बॅग खूप जड आहे, मी घेऊ का? द्या इकडे. इकडे अद्वैत देखील कलाला म्हणत असतो, तू येशील ना, की माझ्या आधाराची तुला गरज आहे. असं म्हणल्यानंतर कला अद्वैतला रोखूनच बोलते. तिची रोखून नजर म्हणते की मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. माझी मी समर्थ आहे यायला, असं म्हणून बसमध्ये सगळेजण चढण्याचा प्रयत्न करत असतात. अद्वैत अद्वैत देखील चढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जागा नसते. ऋषिकेश हा बसमध्ये चढून पाहत असतो की सगळेजण येत आहेत की नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बसमध्ये जागा नाही आहे, बस तर आता फुल झाली आहे. त्यानंतर कला आणि अद्वैत यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं, अरे बापरे, मग आता कुठे बसायचं? त्यानंतर हा देखील म्हणतो, तेजसला देखील चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं की आता आपण कुठे बसणार आहेत. त्यानंतर जानकी म्हणते की देवयाईकडे जाण्याचा मार्ग हा इतका सोपा नाही आहे. त्यानंतर सायली म्हणते, हो, संसारात देखील अशाच अडचणी असतात. संसारासारखा देवयाईचा मार्ग खूप सोपा नाही आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडंफार चिंता आणि टेन्शन असतं की कसं जाणार, बस तर ऑलरेडी पूर्ण भरलेली आहे. आणि तेजसला देखील वाईट वाटत असतं की आपण चाललेलो आहोत, परंतु बसमध्ये जागा नाही आहे. सायली देखील म्हणते की हे बघा, आपल्यावरती एकच उपाय आहे की आपण बाकीचे जे राहिलेले आहेत ते सगळे टपावरती जाऊन बसा. त्यानंतर टपावरती बसा असं म्हटल्यानंतर सायली सायली म्हणते की मागून जाऊन तुम्ही टपावरती बसा. जानकी आणि सायली यांनी ह्यांना सजेस्ट केलेलं असतं, ज्या रुसलेल्या जोड्या असतात, ज्यांचं पुन्हा रियुनियन व्हावं असं वाटत असतं, त्या जोड्या म्हणजे मानसी मानसी आणि तेजस, अद्वैत आणि कला यांना जाऊन टपावरती बसायला सांगितलेलं असतं. अद्वैत म्हणतो, मी आणि टपावर, सॉरी मी नाही बसणार आहे टपावरती, नेक्स्ट बस कधी आहे? त्यानंतर एक प्रवासी बाहेर येऊन म्हणतात की डोकं बाहेर काढून शक्य नाही आहे ते, कारण आता बस तर 2 तासांनी येणार आहे. आणि तेजस म्हणतो की हो, आमची आशा मग मावळली. पुन्हा तो विषय चेंज करून म्हणतो, म्हणजे देवयाईला जाण्याची आशा मावळली असं तो म्हणतो. अद्वैत त्याच्याकडे पाहतच राहतो. मानसी मनातल्या मनात विचार करत असते. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, आता काही ऑप्शन नाही आहे असं म्हटल्यानंतर बसावं लागेल आता टपावरती. ऋषिकेशला देखील हेच हवं असतं. त्यांना त्याने या दोघांमधील सर्व जे काही वाद वगैरे असतात ते मिटतील असं त्यांचं इंटेन्शन असतं. सायली म्हणते, चला बसून घ्या पटपट, उशीर होईल, आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि नेक्स्ट बस कधी येईल हेही सांगता येत नाही. अर्जुन हा सगळ्यांना बसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, अरे सरका पुढे, पुढे सरका, किती धक्का देत आहे. आणि जानकी म्हणते, अरे बास कर अर्जुन, किती ॲक्टिंग करतोयस तू, गेले ते आता वरती, बास कर. असं म्हणून खूप छान जोक क्रिएट केलेला असतो आणि अर्जुन देखील हसतो.